शकतो, सेल करू शकतो. मग आम्ही प्रत्युषला का चॉईस करायचं? पहिला प्रश्न नक्कीच पडला असेल तुम्हाला, तर मी सांगेल प्रत्युषला चॉईस करण्यासाठी एक रिझन नाहीये, तर मल्टिपल रिझन आहेत. त्यातलंच एक म्हणजे प्रत्युष हे टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आहे. आज जर समजा 1000 फॅमिलीज आपण कनेक्ट आहोत, मला जर एवढ्या 1000 फॅमिलीच्या परिवारच्या घरोघरी जाऊन ऑफलाईन जर आपला हा बिझनेस सांगायचा झाला, तर मला किती दिवस लागले असते हो? हॅलो, थोडा विचार करा. 1000 परिवाराच्या घरोघरी जाऊन जर मला बिझनेस प्लॅन सांगायचा झाला की आमचं प्रत्युष असं आहे, प्रत्युष मध्ये असं होतं, प्रत्युष मध्ये तसं होतं, मला जर तुम्हाला घरी येऊन सांगायचं झालं तर मला कमीत कमी 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागला असता. येण्या जाण्याचा टाइम असेल, प्रत्येकाचा एरिया वेगळा, प्रत्येकाची सिटी वेगळी. पण आज एक लिंक तुमच्याकडे आली ना, आपण एकत्र 1000 जर आलो. कशामुळे? फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजीमुळे. म्हणजेच हा पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मान्य करा अथवा न करा, पण येणारा काळ हा पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा असणार आहे, टेक्नॉलॉजीवरती चालणार आहे. जस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर पूर्वी बघा सगळ्यांच्या घरी टॉर्च असायची, बॅटरी असायची. हॅलो, माहितीये का टॉर्च बॅटरी? जी लाईट गेल्यानंतर किंवा शेतामध्ये खूप उशिरापर्यंत काम करावं लागायचं, तेव्हा त्या मोठ्या टॉर्चचा आपण उपयोग करायचो. आज ते तुम्हाला कुठं मोठ्या प्रमाणात बघायला मिळते का हो? नाही मिळत. पूर्वी बघा कॅल्क्युलेटर असायचे, जे बटनाचे आपण हिशोब करण्यासाठी वापरायचो. आज ते कॅल्क्युलेटर तुम्हाला कुठे बघायला मिळतात का? नाही मिळत. अलार्म असायचे जे मोठमोठ्याने आपल्या घरी वाजायचे, आज ते अलार्म कुठे बघायला मिळतात का? नाही मिळत. काय वाटतं, काय रिझन असेल? आज तुमच्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेले आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आज टॉर्च आहे, बॅटरी आहे, कॅल्क्युलेटर आहे, अलार्म आहे. येस ऑर नो? त्यामुळे या सगळ्या सुविधा आज तुम्हाला मोबाईल मध्ये आलेल्या आहेत. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायला नक्की आवडेल, तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी काय बघता? तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी काय बघता? बरं, रात्री झोपायच्या आधी सगळ्यात शेवटी काय बघता? हसताय म्हणजे काय समजू? मोबाईल बघता? म्हणजे मी असेल किंवा तुम्ही असाल, आपला प्रत्येकाचा हात जातो आधी मोबाईलकडे. काहीच मोबाईल हेच आपलं फ्युचर आहे, कारण आपली 90% लाईफ पूर्णपणे मोबाईल वरती डिपेंड झालेली आहे. लग्नाची पत्रिका असेल, बर्थडेचं इन्व्हिटेशन असेल, मुलांच्या स्कूलचं ऍडमिशन असेल, कोणतेही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, गॅस बुकिंग असेल, ट्रॅव्हल्स बुकिंग असेल, सगळं काही आज आपल्याला मोबाईल वरती करता येतं. गरज आहे का आपल्याला ऑफलाईन तिथे जाऊन रांगेत थांबायची? आज सगळ्या गोष्टीचे ऍप्लिकेशन आज आपल्याला मोबाईल वरती घेता येतात. बरं, प्रत्येक जण आपण स्टेटस ठेवतो. हॅलो, ठेवता की नाही? तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय स्टेटस. कोण गाणे ठेवत असेल, कोण देवाचं ठेवत असेल, कोण फिरायला गेलेले ठेवत असेल, कोण मित्रमैत्रिणीचं ठेवत असेल, कोणी आई वडिलांचं ठेवत असेल. म्हणजे आपल्या मनात जे येतं ते आपण स्टेटस ठेवतो. मान्य? समजा मी जर आज कुठं ऑफलाईन मीटिंगला गेले किंवा एखाद्या लग्न कार्यासाठी गेलेली आहे आणि तिथले फोटो जर मी माझ्या स्टेटसला ठेवले, तर जे कोणी माझं स्टेटस बघतात ते तुम्हाला कळतं की अरे मॅडम आज इकडं गेल्या होत्या. म्हणजेच काय, तर एखादी व्यक्ती काय स्टेटस ठेवते त्यावरून त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये काय चाललंय याचा अंदाज आपण घर बसल्या लावत असतो. येस नो? आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण घर बसल्या घराची चौकट, घराचा उंबरठा न ओलांडता हा बिझनेस सहजरित्या कसा करू शकतो हे आज प्रत्युषने प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच काय, प्रत्युष एक वर्क फ्रॉम होम बेस आहे, प्रत्युष एक विजनरी मॅनेजमेंट आहे, विजनरी प्लॅटफॉर्म आहे. आज लेडीज साठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे स्वतःच म्हणून प्रूव्ह करण्यासाठी. एक अग्रेसिव्ह मोड मध्ये प्रत्युष आज काम करतं. म्हणजे मार्केटमध्ये जर ज्या अपडेशन करायला लागतात त्या वेळोवेळी आज प्रत्युष करताना दिसत आहे. गावाबाहेर जा आणि मग जॉब करा, अजिबात नाही. तुम्ही घर बसल्या कसा व्यवसाय करू शकतो याच्यावरती आज प्रत्युष काम करतं. आणि आज जर पाहिलं तर जवळपास 80% महिला या ऑनलाईन काही ना काही काम करतायत, ऑनलाईन मध्ये इंटरेस्ट दाखवतायत. तुमच्याच तुम्ही आजूबाजूला बघत असाल, शेजारी बघत असाल, रिलेटिव्ह मध्ये बघत असाल, फ्रेंड सर्कल मध्ये बघत असाल, तर अशा कित्येक महिला आहेत. म्हणजे कुणीच तुम्हाला असं दिसणार नाही जी फक्त घरकाम करते आणि घर सांभाळते. जिला जिच्यामध्ये जे आवड आहे, जिला जे जमतं ते साइड बाय साइड सगळं घर सांभाळून, तिचं डेली रुटीन सांभाळून सगळं करून ती काही ना काही ऑनलाईन काम करणार दिसते. जसं की कोण केक बनवत असेल, कोण कपडे शिवत असेल, कोण मेहंदी काढत असेल, कोण स्कूटी शिकवत असेल, कोण पार्लर क्लासेस घेत असेल, कोण ट्युशन क्लासेस घेत असेल. म्हणजे जिला जे जमतं ते साइड बाय साइड काच करताना दिसते. येस ऑर नो?
आणि हेच सांगतं प्रत्युष की तुमचं घर सांभाळून, तुमचं काम सांभाळून, तुमचं डेली रुटीन सांभाळून तुम्ही प्रत्युषला चॉईस करू शकता. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपलं जे मेन प्रोडक्ट आहे, आपलं जे कोर प्रोडक्ट आहे ते आहे साडी. बरं, असं किती जणांना वाटतो की येणाऱ्या काळामध्ये साडी घालणं बंद होईल? हॅलो, वाटतं का? असं किती जणांना वाटतं की येणाऱ्या काळामध्ये साडीच घालणं बंद होईल? कधीच नाही होणार गाईज, कारण आपली ती संस्कृती आहे, भारताचं कल्चर आहे. किती पण मॉडर्न जमाना येऊ द्या, किती पण आपण अपडेशनच्या जमान्याकडे जाऊ द्या, पण येणाऱ्या काळामध्ये कधी सुद्धा साडी घालणं आपलं बंद होणार नाही, कारण ती आपली संस्कृती आहे. आणि सगळ्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी. आज जो तुमचं कितीही कपाट भरलेलं असू द्या, आपण पहिली पसंती देतो ते म्हणजे साडीला, कारण आपल्याला नवीन 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 साडी घालायला आवडतेच. त्याचाच विचार करून आपलं जे मेन प्रोडक्ट आहे, कोर प्रोडक्ट आहे ते आहे साडी. त्यासोबतच जर बघायला गेलं तर प्रत्युष कुर्तीमध्ये सुद्धा आज आपण काम करतोय, जे आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते याच्यासाठी की आज आपल्याकडे बघायला गेलं तर जे कॉलेजमध्ये मुली आहेत त्या कॉलेज करून आपल्या साईड बाय साईड प्रत्युषचा बिझनेस करतायत. आणि आज आपण दररोज साडी वेअर नाही करू शकत, आज आपण लेडीज कुर्ती सेट पण घालतो. कुर्ती सेट मध्ये जर बघायला गेलं तर 3 पीस पासून ते कॉर्ड सेट पर्यंत सगळ्या व्हरायटीज मध्ये आज तुम्हाला कुर्ती सेट आपल्याकडे बघायला मिळतात. आणि हे होतं आपलं सेकंड प्रोडक्ट. इतकंच नाही की मी जसं मग अशी ओळख करून दिली स्टार्टिंगला राजेश सर आणि समिधा मॅमची, ज्यांचं प्रोडक्ट आहे प्रत्युष आर्ट ज्वेलरी. आणि प्रत्युष आर्ट ज्वेलरी तर म्हणजे विषयच नाही की आपल्याकडे एवढं धुमाकूळ घातलेलं आहे, 1 ग्रॅम पासून ते मॅट फिनिश पर्यंत आणि एडी स्टोन पासून ते पूर्णपणे विक्टोरियन मध्ये या सगळ्या व्हरायटीज मध्ये प्रत्युष आर्ट ज्वेलरी सुद्धा आज आपल्या सोबत काम करतो. एवढंच नाही तर आज जर तुम्हाला इन्स्टंट साडी वेअर करायची असेल, म्हणजे आता साडी घेतली आणि लगेच तुम्हाला घालायची, तर आपण पसंत करतो, चॉईस देतो ते म्हणजे रेडीमेड ब्लाउजला. कारण आज जर मार्केटमध्ये बघितलं तर शिलाई एवढी वाढलेली आहे किंवा टेलर लोक पटकन ब्लाऊज शिवून देत नाहीत, तर प्रत्येक महिलेला वाटतं की मी रेडीमेड ब्लाऊज वेअर केलं पाहिजे. याचाच विचार करून आपल्यामध्ये आणखीन एक प्रोडक्ट आलं ते म्हणजे रेडीमेड ब्लाऊज. फॅन्सी पासून ते सिंपल पर्यंत सगळ्या व्हरायटीज मध्ये आज आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आहेत. सगळ्या महिलांचा कम्फर्ट झोन म्हणजे नाईट गाऊन आणि नाईट ड्रेस हे सुद्धा प्रोडक्ट आज आपल्यामध्ये आहेत. इतकंच नाही तर तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुमच्या हातामध्ये लागणारी वस्तू म्हणजे पर्स, तर छोट्या पर्स पासून म्हणजे क्लच पासून ते मोठ्या प्रीमियम पर्सेस पर्यंत मल्टिपल व्हरायटीज. आवाज येत नाहीये. आता येतो मॅम? हॅलो मॅम, आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो, आता येतोय? दीपाली मॅम. मॅम येतोय आता. ओके, येतोय दीपाली मॅम. रेंज एरी होते मॅडम कडली. नाही यायला लागलं. बरं, बाकीच्या नाही येतोय का? येत असेल तर एकदा थंब दाखवा. येस येस हॅलो, माझी रिंग व्यवस्थित आहे मॅडम? आवाज येतोय माझा? येस येस क्लिअर आहे मॅडम. येस, थँक्यू सो मच. सो आपण बोलत होतो पर्स विषयी आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्या हातात लागणारी वस्तू म्हणजे लेडीज पर्स. हे सुद्धा प्रोडक्ट आज आपल्याकडे आलेलं आहे. आणि भारताची जशी संस्कृती आहे, कल्चर आहे की 1 महिन्याच्या मुलीपासून ते 11, 12, 13 वर्षाच्या मुलीपर्यंत आपल्याकडे खण ड्रेस सुद्धा मिळत आहेत. हे झालं सगळं फॅशन इंडस्ट्री, म्हणजे साडी असेल, कुर्ती असेल, ज्वेलरी असेल, रेडीमेड ब्लाऊज असेल, गाऊन असेल, नाईट ड्रेस असेल, पर्स असेल, खण ड्रेस असेल, हे सगळं झालं फॅशन इंडस्ट्री. पण मी सांगेल की एवढंच नाही तर महिलांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेता प्रत्युषने आणखीन एक प्रोडक्ट आपल्यामध्ये आणलं, ते म्हणजे प्रत्युष कॉटन ग्रीन सॅनिटरी पॅड. आणि ह्या सॅनिटरी पॅड न बघता बघता मार्केटमध्ये एवढा धुमाकूळ घातला की मार्केट मधलं सॅनिटरी पॅड आणि आपलं प्रत्युषचं कॉटन ग्रीन सॅनिटरी पॅड याच्यामध्ये 100% रिझल्ट आहे. एकदा तुम्ही नक्की यूज करून बघा, त्याचे रिझल्ट तुम्हाला स्वतःला येतील. सो हे होते आपले प्रोडक्ट, ज्या प्रोडक्ट वरती आज आपण काम करतोय. पुढचे मला फक्त बापरे बाप, एवढे रिस्पॉन्स आहेत आणि अजून पण मीटिंग ओव्हर पाहते आहे. त्यासाठी थँक्यू सो मच. मला नक्कीच तुम्हाला पुढचे 10 मिनिटं बेनिफिट असणार आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये कळणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला इथून इन्कम घ्यायचे. तर कंपनीची सगळ्यात पहिली सर्व्हिस, सगळ्यात फर्स्ट इन्कम सोर्स तो आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? जेव्हा तुम्ही प्रत्युष मध्ये येता, प्रत्युष मध्ये इन होता, तेव्हा तुम्हाला एक नाव दिलं जातं ज्याला आपण प्रत्युष डिस्ट्रीब्युटर असं म्हणतो. तर कंपनी जेव्हा डीपी रेट मध्ये म्हणजेच काय तर डिस्ट्रीब्युटर प्राइस रेट मध्ये एखादी साडी देते, तर त्या साडीचा टॅक्स असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल,
सगळं इन्क्लूड करून त्याची डीपी प्राइस आपल्याला मिळत असते. समजा एका साडीची डीपी कॉस्ट आहे 400 रुपये, तर त्याची मार्केट किंमत असणार आहे कमीत कमी 700 ते 800 रुपये. हॅलो, आपल्या प्रत्युष मध्ये एका साडीची डीपी कॉस्ट आहे 400 रुपये, तर त्याची मार्केट कॉस्ट असणार आहे, मार्केटमध्ये त्याची किंमत असणार आहे कमीत कमी 700 ते 800 रुपये. कंपनी तुम्हाला सांगते 400 ला साडी मिळत आहे, पुढे 500 ला विकायची, 600 ला विकायची का 700 ला विकायची, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर तुम्हाला सिस्टीम फॉलो करायची असेल, जर तुम्हाला तुमचा कस्टमर बेस बनवायचा असेल, तर जास्त मार्जिन ऍड न करता फक्त आणि फक्त 100 रुपये मार्जिन ऍड करा. 400 ची साडी आहे, 500 रुपयाला विका. ते तुमच्या स्टेटसला, स्टोरीला, सोशल मीडियाला, तुमचे जे काही वैयक्तिक ग्रुप्स असतील फ्रेंड सर्कलचे, रिलेटिव्हचे, त्या ग्रुपला तुम्ही पोस्ट केली, त्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर आली, कस्टमर कडून घेताना घेतले 500 रुपये, त्यांचे डिटेल्स तुमच्याकडे घेतले, कंपनीला पाठवताना पाठवले 400 रुपये, त्यांचे डिटेल्स कंपनीला पाठवले, कंपनी त्यांच्या ऍड्रेसवरती कुरिअर करून देते. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणून लाईफ टाइम साठी तुम्हाला 10% डिस्काउंट दिलं जातं डीपी रेट वरती. तर 400 रुपये जेव्हा तुम्हाला डीपी रेट असतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 10% लेस करून ती अमाऊंट तुम्हाला कंपनीला द्यायची असते. म्हणजेच काय, तर एका साडी मागे कमीत कमी तुम्ही 150 ते 200 रुपये इझिली अर्न करू शकता ऑनलाईन बिझनेस मॉडेल मधून. आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यायची गरज नाही, कारण कंपनी लाईफ टाइम साठी पे करत असते. जे काही आपले 8 ते 9 प्रोडक्ट आहेत, त्या प्रत्येक प्रोडक्ट वरती कुरिअर चार्जेस हे कंपनी पे करते. त्याच्यामुळे तुम्हाला 1 रुपये कुरिअर चार्जेस द्यायची गरज नाही. यात काही तुम्ही खूप हार्डवर्क केले का हो? चलता फिरता आलेले फोटोज पोस्ट केले, ऑर्डर आली, कंपनीला दिली आणि मध्ये प्रॉफिट कमवला. तुम्ही समजा 800 दिवसाला 4 ते 5 जरी ऑर्डर घेतल्या ना, हॅलो, ज्याची कॅपॅसिटी जास्त, ज्याची करण्याची जिद्द जास्त, त्यापेक्षा पण जास्त करू शकतो. पण कमीत कमी तुम्ही 4 ते 5 जरी ऑर्डर घेतल्या ना, एखादी साडी सेल केली, एखादी कुर्ती सेल केली, एखादी ज्वेलरी सेल केली, तर 1 दिवसाचं तुमचं इन्कम असतं फक्त आणि फक्त 100 रुपये मार्जिन ऍड करून 1 दिवसाचं तुमचं इन्कम असतं 800 ते 900 रुपये. इझिली तुमचं घर सांभाळून, तुमचे मुलं सांभाळून, तुमचं डेली रुटीन सांभाळून इझिली तुम्ही हे इन्कम घर बसल्या घेऊ शकता. हा होता आपला ऑनलाईन बिझनेस मॉडेल. सो सेकंड आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन म्हणजे काय, जर तुम्ही प्रत्युष कंपनी स्टोअरला, प्रत्युष कंपनीचं मेन स्टोअर आहे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर येते, आणि ज्वेलरीचं मेन स्टोअर आहे पुण्यामध्ये पिंपळे गुरव येते, आणि वेगवेगळ्या एरियामध्ये आपले मेगा स्टोअर्स आहेत. सो जे कोणी डिस्ट्रीब्युटर्स किंवा लीडर्स आताच्या मीटिंगला आहेत, आपले कुठं कुठं मेगा स्टोअर्स आहेत एकदा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता, जेणेकरून जे नवीन गेस्ट आहेत त्यांना कळेल की आपले मेगा स्टोअर्स कोणत्या एरियामध्ये आहेत. सो डिस्ट्रीब्युटर किंवा लीडर कोणी पण तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. आणि नवीन गेस्टने चॅट बॉक्स मध्ये लक्ष द्यायचं, चॅट बॉक्स मध्ये बघायचंय की आपण आपले जर मेगा स्टोअर बघितलं तर नांदेडला आहे, पुसदला आहे, चिखलीला आहे, कोल्हापूरला आहे, कोल्हापूरमध्ये कागलला आहे, वाशिमला आहे, चिखली आहे, इकडे जर बघितलं तर बार्शीला आपलं आहे, सोलापूर आहे, हैदराबाद, लातूर, मुरुम, उमरगा, धाराशिव. पुण्यामध्ये जर बघितलं तर आळंदी, पुनावळे, आकुर्डी, नरे, परभणी, कळंब, वारजे. टाका फास्ट. म्हणजे इतकंच नाही तर एवढ्या एरियामध्ये आज आपले मेगा स्टोअर झालेले आहेत. मुंबईमध्ये जर बघितलं तर डोंबिवलीला आपलं मेगा स्टोअर आहे आणि कळंबोलीला आपलं मेगा स्टोअर आहे. सो बस आता आपण आपल्या पॉइंट वरती येऊया. सगळ्यांना नवीन गेस्टला कळलं असेल की आपले कुठं कुठं मेगा स्टोअर्स आहेत. तर या मेगा स्टोअरला म्हणजे तुमच्या सिटीमध्ये जे कोणतं मेगा स्टोअर आहे किंवा तुमच्या नियर बाय मेगा स्टोअरला जर तुम्ही तुमचा कस्टमर खरेदीसाठी घेऊन जाताय, हॅलो, जर तुमच्या सिटीतल्या मेगा स्टोअरला किंवा तुमच्या आसपासच्या जे कोणतं नियर बाय मेगा स्टोअर पडतं त्या मेगा स्टोअरला जर तुम्ही तुमचं कस्टमर खरेदीसाठी घेऊन जाताय, तर त्याच्यावरती सुद्धा कंपनी तुम्हाला 5 ते 15% पर्यंत प्रॉफिट हा देत असते. म्हणजेच काय, तुम्ही आपल्या प्रत्युषची साडी वेअर केले, ज्वेलरी वेअर केले, एखाद्या लग्नात गेलात, एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलात आणि गेल्यानंतर तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला विचारलं की अगं खूप छान दिसते, कुठून घेतली, जेव्हा तुम्ही तिला सांगता की आमच्या प्रत्युषच्या स्टोअर मधून घेतली, तिला घेतलात,
आपल्या स्टोअरला घेऊन गेला, ती व्यक्ती खरेदी करणार, त्याच्यावरती जे काही 10% प्रमाणे प्रॉफिट आहे ते स्टोअर ओनर तुम्हाला देत असतात. समजते का? जर तुम्हाला कोणी विचारते आणि आपल्या प्रतिष्ठित स्टोअरला तुमची मैत्रीण, तुमचे रिलेटिव्ह, तुमचे कोणी पण असेल, तुमचा कस्टमर, तुम्ही त्यांना खरेदीसाठी फक्त स्टोअरला घेऊन जाताय, ती व्यक्ती खरेदी करणार, त्याच्यावरती 10% प्रमाणे प्रॉफिट हा स्टोअर ओनर तुम्हाला देत असतो. समजा आज मी लातूरमध्ये राहते आणि माझी एखादी मैत्रीण राहते नांदेडमध्ये, तर आणि ती माझी डेली स्टेटस बघते, माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहते, तर मी तिला सांगेल की माझं नांदेडला सुद्धा आपलं मेगा स्टोअर आहे प्रत्युषचं, हा घे त्याचा ऍड्रेस. मी दिलेल्या ऍड्रेस वरती, मोबाईल नंबर वरती ती जाते. ती गेल्यानंतर त्या स्टोअर ओनरला जर मी अगोदरच कल्पना दिली की माझ्या या नावाचे गेस्ट तुमच्याकडे येत आहेत आणि माझ्या सांगण्यावरून ती व्यक्ती तिथे जाऊन खरेदी करते, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 10% प्रमाणे प्रॉफिट हे स्टोअर ओनर तुम्हाला देत असतात. सो हा होता आपला ऑफलाईन बिझनेस मॉडेल, जो इझिली आपण करू शकतो. कारण आता जर बघायला गेलं तर असे कित्येक प्रमोशन आहेत जे आपण फुकट करतो, नाही का? जसे की बायपण भारी देवा पिक्चर असेल किंवा बरेचसे आहेत जे आपण फुकट प्रमोशन केले. म्हणजे काठपदर साडी घातली, गॉगल घातले, जाऊन ग्रुपने बघितलं, बरं एवढं प्रमोशन करून तुम्हाला काय मिळालं? बरं मोठ्या मोठ्या तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जात असाल, जसे की फेमस तुमच्या जे कोणत्या सिटी मधल्या स्टोअरला तुम्ही जात असाल, तिथे जाऊन तुम्ही शॉपिंग केलेले फोटोज टाकत असाल स्टेटसला, तुम्हाला काय मिळतं? काहीच नाही मिळत, फुकटचं प्रमोशन. पण आज जर तुम्ही आपल्या प्रत्येक स्टोअरला तुमचा कस्टमर खरेदीसाठी घेऊन जाताय, तुम्ही जे करताय ते त्यांना सांगताय, तर त्याच्यावरती सुद्धा 10% प्रमाणे प्रॉफिट हा स्टोअर ओनर कडून तुम्हाला मिळत असतो. हा होता आपला ऑफलाईन बिझनेस मॉडेल. सो थर्ड आहे रेफरल बिझनेस मॉडेल. रेफरल मॉडेल म्हणजे काय? हा तर माझा सगळ्यात आवडता इन्कम सोर्स आहे आणि कंपनीमध्ये असे बरेचसे डिस्ट्रीब्युटर्स आहेत जे रेफरल मॉडेल मधून खूप छान प्रकारे इन्कम घेत आहेत. रेफरल मॉडेल ही प्रतिष्ठित सगळ्यात मोठी बेंचमार्क क्रिएट करणारी इन्कम टाइप आहे. मला एक सांगा, तुमच्याकडे कमीत कमी किती कॉन्टॅक्ट लिस्ट असेल? हॅलो, तुमच्या मोबाईल मध्ये कमीत कमी किती कॉन्टॅक्ट लिस्ट असेल? काही जणांकडे 400, काही जणांकडे 600, काही जणांकडे 1000, कुणाकडे 1200. पण आपण एक्झाम्पल घेऊया की कमीत कमी तुमच्याकडे 100 तरी कॉन्टॅक्ट लिस्ट असणार आहे. त्यापैकी असे किती जण आहेत? त्यापैकी असे किती जण आहेत जे म्हणतात नको नको, आम्हाला एक्स्ट्रा इन्कम आलेलं चालणार नाही, आमच्याकडे ऑलरेडी सगळं आहे? असे किती जण म्हणतात? हो सॉरी, सगळ्यांना आज गरज आहे. सगळ्यांना वाटतं आपण फायनान्शियली फ्रीडम असावं. आज प्रत्येक जण काही ना काही कामाच्या शोधात आहे. अशा व्यक्तींपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता, अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही प्रत्युषचा बिझनेस रेफर करता, सांगता आणि तुमच्या माध्यमातून ती प्रत्युष मध्ये इन होते, तर त्या प्रत्येक एका व्यक्तीवरती तुम्हाला 700 रुपये रेफरल इन्कम दिले जातात. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं ना गाईज, अशा पण लेडीज आहेत ज्या म्हणतात की एक काम मला काहीतरी मिळू दे, एक संधी मला मिळू दे, मी करून दाखवते. अशा व्यक्तींना तुम्ही प्रत्युषचा बिझनेस रेफर करा, अशा व्यक्तींना तुम्ही प्रत्युषचा बिझनेस सांगा आणि तुमच्या माध्यमातून ती प्रत्युष मध्ये इन होते, तर त्या प्रत्येक एका व्यक्तीवरती तुम्हाला 700 रुपये रेफरल इन्कम दिले जातात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिमिट नाहीये. तुम्ही 1 सांगा, 2 सांगा, 10 सांगा, 100 व्यक्तींपर्यंत प्रत्युषचा बिझनेस तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि प्रत्येक एका व्यक्तीवरती तुम्ही 700 रुपये रेफरल इन्कम हे या माध्यमातून घेऊ शकता. बरं, बाहेर जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, तर तुम्हाला महिन्याला पगार दिला जातो, महिन्यातून एक वेळेस तुमचा पगार होतो. पण आज जर तुम्ही ठरवलं तर प्रत्युष मध्ये महिन्यातून 4 वेळेस तुम्हाला पेमेंट घेता येऊ शकतं. म्हणजे दर संडेला, प्रत्येक रविवारी जेव्हा तुम्ही विड्रॉल टाकता, तर नेक्स्ट डेला तुमच्या अकाउंटला पेमेंट हे जमा झालेलं असतं. रविवारी विड्रॉल टाकण्यासाठी तुम्हाला आठवडाभर काम करावं लागतं. जे काही तुमचं सोमवार ते रविवार मध्ये काम होतं, त्याचा विड्रॉल जेव्हा तुम्ही रविवारी टाकता, तर नेक्स्ट डेला तुमच्या अकाउंटला पेमेंट हे जमा झालेलं असतं. आणि मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य महिला आहेत, आपण काही खूप मोठी स्वप्न नाही बघत की मला विमान घ्यायचंय, माझा बंगला असला पाहिजे, मला लाख रुपये इन्कम असलं पाहिजे. असे मोठे मोठे स्वप्न आपण कधीच बघत नाही. आपले छोटे छोटे स्वप्न असतात, जसं की मी माझ्या इन्कम मधून माझ्या मिस्टरांना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, माझ्या मुलांचा बर्थडे केला पाहिजे, माझ्या मुलांची स्वप्न पूर्ण केले पाहिजे, म्हणजे त्यांची ट्युशनची फीस भरली पाहिजे, माझ्या घरातील किराणा सामान आणला पाहिजे. असे छोटे छोटे आज आपले स्वप्न असते. मी माझ्या स्वतःसाठी मोबाईल घेतला पाहिजे. आणि हे छोटे छोटे स्वप्न फक्त आणि फक्त प्रत्युषच्या माध्यमातून तुमचे कम्प्लीट होऊ शकतात. कारण महिनाभर तुम्ही वाट बघण्याची गरज नाही. जे काही तुमच्या गरजा आहेत ते तुम्ही आठवड्याला पेमेंट घेऊन याच्या माध्यमातून घेऊ शकता आणि त्या
तुम्ही 1999 रुपयाचं सबस्क्रिप्शन घेता तर त्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपयाची एक छान आणि व्यवस्थित क्वालिटीची एक साडी तुम्हाला गिफ्ट मध्ये दिली जाते आणि बाकीच्या ऑल सर्व्हिसेस तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड असतात. गिफ्ट मध्ये साडी दिली जाते. लक्षात ठेवा ती गिफ्ट मधली साडी असते जी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकच उद्देश असतो म्हणजे आपली क्वालिटी असेल किंवा आपल्या प्रत्युषचं प्रोडक्ट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यासोबत आपल्या प्रत्युषचं एक बुकलेट आहे ते सुद्धा तुम्हाला दिलं जातं आणि बाकीच्या ऑल सर्व्हिसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. लाईफ टाईम मधून एकदा म्हणजे आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घ्यायचंय आणि प्रत्युषला तुम्ही स्टार्टअप करू शकता. प्रत्युषचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून दिलं जातं आणि आपल्या जे काही ऑफिशियल ग्रुप्स आहेत त्याला तुम्हाला जॉईन केले जातात. तुमच्या मनात आलेला प्रश्न म्हणजे मॅडम आम्ही 1999 रुपये का द्यायचे किंवा का भरायचे, आम्हाला असंच बिझनेस नाही स्टार्टअप करू शकाल का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर मी सांगेल की फुकटच्या किंवा फ्रीच्या गोष्टीची कधीही व्हॅल्यू नसते. आज जर तुम्ही बाहेर सहज जाताय, जेवण करताय, इकडे तिकडे फिरायला जाताय तर सहज 4 ते 5 हजार रुपये तुम्ही खर्च करून येता. बरं एवढं करून तुम्हाला काय भेटतो, तात्पुरता आनंद भेटतो. पण आज जर तुम्ही प्रत्युषचं 1999चं सबस्क्रिप्शन घेताय तर लाईफ टाइम साठी म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला हा बिझनेस भेटतो आणि आयुष्यातून फक्त आणि फक्त एकदा तुम्हाला हे सबस्क्रिप्शन घेऊन प्रत्युषला स्टार्टअप करायचं आहे. सो नेक्स्ट आहे आपली प्रत्युषची कम्युनिटी. आज जर बघायला गेलं तर 34,000 पेक्षा पण जास्त डिस्ट्रीब्युटर बेस आज आपल्याकडे काम करतोय. 75 नाही तर 85 पेक्षा पण जास्त आउटलेट ऑल म्हणून त्यांनी प्रत्युषला चॉईस करून आज काम करतायत. आपल्याकडे आज अशा पण लेडीज आहेत ज्यांच्याकडे 4-4, 5-5 पेट्रोल पंप आहेत, भरपूर अशी प्रॉपर्टी आहे, त्यांना अजिबात गरज नाहीये पण आज त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्युषला चॉईस करतायत. म्हणजे प्रत्युष मध्ये येणारी महिला ही प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. कोणी नेम फेम साठी येतंय, कोणी पैसे कमवण्यासाठी येतंय, पण इथं आलेली प्रत्येक महिला फक्त पैसाच कमवत नाही तर तिन्ही गोष्टी एकाच माध्यमातून घेते ते म्हणजे प्रत्युषच्या. तर अशा लेडीजला नक्की तुम्हाला ऐकायला आवडेल अशी मी आशा बाळगते. सो ज्याला कुणाला इन्कम शेअरिंग करायचं आहे त्यांनी पटकन हँड रेज करायचंय. मी सांगेल तुमचं एक इन्कम शेअरिंग कोणाच्या तर लाईफ चेंज करू शकतं, कोणाच्या तर लाईफ मध्ये बदल घडवून आणू शकतं आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होतो, जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये चेंज होतो तेव्हा त्यांचा कळत न कळत आशीर्वाद असेल किंवा ब्लेसिंग्स असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि देव सुद्धा तथास्तु म्हणतो. सो ज्यांना कोणाला इन्कम शेअरिंग करायचंय तर नक्की तुम्ही हँड रेज करू शकता आणि असं नाही की मॅडम मुद्दाम बोलताय तर खरंच तुम्ही आज इन्कम शेअरिंग करा. नक्की तुमच्या आयुष्यामध्ये एक बदल घडला नाही तर मला सेपरेटली मेसेज किंवा कॉल करून सांगा की मॅडम माझ्यासोबत असंच झालं. कारण हे युनिव्हर्स आहे, हे ब्रह्मांड आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला बघत असतात आणि जेवढं तुम्ही देता तेवढं तुम्हाला भरभरून मिळतं. सो सगळ्यात पहिल्यांदा आहेत आपल्याकडे प्रत्युषच्या स्टॉक पॉइंट ओनर ज्या धाराशिवरून बिलॉंग करतात आणि आज जर बघायला गेलं तर एक सर्वसामान्य महिला काय करू शकते हे तुम्ही लाईव्ह त्यांच्याकडून ऐकू शकता. सो येस प्रगती जाधव मॅम तुम्ही बोलू शकता. तर नमस्कार, जय शिवराय सर्वांना. माझे नाव सौ प्रगती शंकर जाधव. मी प्रॉपर धाराशिववरून बिलॉंग करते आणि गेली 2.5 वर्ष झालं मी प्रत्युष सोबत काम करते, प्रत्युष मध्ये काम करते. तर प्रत्युष मध्ये मी आज ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून रेफरल मध्ये वर्क करते आणि रेफरल मध्ये मी 50,000 प्लस इन्कम घेतलं आहे आणि खूप प्राऊड फील होतं स्वतःला एक मेगा स्टोर ओनर म्हणून पण सांगायला. माझा प्रवास मेगा स्टोर पासून चालू झाला आणि आज मी एक स्टॉक पॉइंट ओनर आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो की मी हे इन्कम आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. माझं स्टॉक पॉइंटचं इन्कम आणि माझ्या मेगा स्टोरचं इन्कम आहे. आजपर्यंतचा माझा सेल आहे म्हणजे खूप मोठा सेल आहे माझा आजपर्यंतचा. 3 कोटी रुपये माझा सेल आहे आणि माझं इन्कम आहे स्टॉक पॉइंटच्या माध्यमातून 30 लाख रुपये. तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यात आली प्रत्युषच्या माध्यमातून आणि एक सर्वसामान्य महिला, एक मी सर्वसामान्य पासूनचा असामान्य पर्यंतचा प्रवास मला प्रत्युषच्या माध्यमातून करता आला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एक स्वतःची ओळख निर्माण करू शकले. त्याचं कारण आहे फक्त प्रत्युषवर ठेवलेला विश्वास. आज घरोघरी प्रत्युष आहे. आपण नेहमीच म्हणतो घर घर प्रत्युष, घर घर प्रत्युष. तर ही संधी तुमच्या देखील आयुष्यात आली. न्यू गेस्टला माझं एकच सांगणं आहे की विश्वास ठेवून तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जॉईन करा. ही संधी तुमच्या आयुष्यात नक्कीच सोनं करून जाईल. थँक्यू सो मच दीपाली मॅम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. येस, थँक्यू सो मच मॅम आणि बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन गाईज. तुम्ही बघू शकता आणि मला माहितीये मी पहिलाच काय म्हणतात 6 मारला असं मला वाटतंय. कारण त्यांनी जे काही कमवलंय प्रत्युषच्या माध्यमातून, त्यांनी जे काही इन्कम घेतलंय ते तुम्हाला पचायला आणि ऐकायला खरंच जड गेलं असेल.
कारण आपल्या सर्वसामान्य महिलांना आपल्याला लाख रुपये सुद्धा ऐकण्याची सवय नसते, पण मॅडमने 3 कोटीपेक्षा पण जास्त सेल केलाय आणि खरंच हे शक्य झाले फक्त प्रत्युषच्या माध्यमातून. तुम्ही बघताय मॅडमला, असं आहे का त्यांना 4 हात आहेत, 4 पाय आहेत, असं काही आहे का? आपल्यासारखेच 2 हात 2 पाय, आपल्यासारख्या सर्वसामान्य महिला आहेत त्या, आणि त्यांनी फक्त एक जिद्द ठेवली की मला करायचंय आणि त्या प्रामाणिकपणे काम करत गेल्या. आणि प्रत्युषच्या स्टोअर मॉडेल मधून, जसं की मी मगाशी स्टोअर मॉडेल मध्ये सांगितलं, प्रत्युष होम शॉपी, तर प्रत्युष मध्ये जर बघायला गेलं तर मॅडमच्या सर्वात अधिक होम शॉपी गेलेले आहेत. सो जे कोणी धाराशिव किंवा धाराशिवच्या आसपासच्या एरियातून असाल, नक्की मॅडमच्या मेगा स्टोअरला नाही तर स्टॉक पॉइंटला तुम्ही व्हिजिट करू शकता. सो यस, थँक्यू सो मच मॅम, आणि बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी मॅम, एकच मिनिट घेईन मी. सगळ्या जॉईंट डिस्ट्रीब्युटर्सला देखील माझं एक सांगणं आहे की नक्की तुम्ही होम शॉपिंग मधून बिझनेस सुरुवात करा. हा प्लॅटफॉर्म एवढं सुंदर इन्कम देऊन जातो, हा अनुभव घेतल्याशिवाय नाही लक्षात येणार. प्रत्येकानं आज व्यवसाय करायला काहीही हरकत नाही. आपण प्रत्युषला चॉईस केला आहे तर आपण नक्कीच होम शॉपिंग मध्ये खूप छान पद्धतीत काम करू शकतो. याचा सर्वांनी फायदा घ्यावा, एवढा सर्वांना माझ्याकडून मेसेज असतो. येस, थँक्यू सो मच मॅम.